अध्याय 21. 21व्या कळसाध्यायात विष्णुबुवा थोरातांनी स्वामींच्या अवतार समाप्तीची घटना सांगितली आहे. त्याचप्रमाणे स्वतःबद्दल माहिती देऊन 20ही अध्यायात वर्णन केलेल्या लीलयांचा आढावाही घेतलाय. शके 1800च्या चैत्र महिन्यातील कृष्ण त्रयोदशीला मंगळवार होता. त्या दिवशी चौथ्या प्रहरी चित्त एकाग्र करून स्वामी महाराज निजरूपी निमग्न झाले. महाराजांनी देहत्याग केल्याचं समजताच सेवेकर, भक्तगणच नव्हे तर अवघी अक्कलकोट नगरीच शोकसागरात बुडून गेली होती. स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या अक्कलकोटमधील घराघरात दुःखाची सावली पसरली होती. श्री स्वामी चरित्र सारामृताचं लेखन ज्यांनी केलं ते विष्णुबुवा मूळचे कोकणातील पालशेत गावचे. पेशानं शिक्षक असलेल्या विष्णू बळवंत थोरात गुरुजींचा स्वामी भक्त थोर व्यापारी शंकर शेठ यांच्याशी स्नेह होता. त्यांच्याच प्रोत्साहनामुळे मी सर्वसाधारण भक्तांनाही सहजपणे समजेल इतक्या सोप्या भाषेत स्वामी चरित्र लिहिलंय असं विष्णुबुवा म्हणतात. श्री स्वामी चरित्राच्या पहिल्या अध्यायात विष्णुबुवांनी देवदेवता, गुरुसंत, कवी महंतांना कार्यसिद्धीस जावं म्हणून आवाहन केलं. दुसऱ्या अध्यायात स्वामींची प्रकट कथा सांगितली. तृतीय अध्यायात समर्थांच्या अक्कलकोटमधील आगमनाची गोष्ट वर्णन केली आहे. 2 खलवृत्तीच्या संन्याशांचा वृत्तांत चौथ्या अध्यायात सांगितला आहे. बडोदा निवासी मल्हारराव राजांची कथा 5व्या अध्यायात आहे. त्यांचे सरदार यशवंतराव यांची गोष्ट 6व्या अध्यायात अंतर्भूत केली आहे. 7व्या अध्यायात विष्णुबुवा ब्रह्मचारींच्या महाराजांवर जडलेल्या भक्तीचं वर्णन आहे. 8व्या अध्यायात शंकररावांनी बांधलेल्या मठाची माहिती आहे. 9व्या अध्यायात शंकररावांनी बांधलेल्या मठाची माहिती आहे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त 10व्या अध्यायात आहे. 11, 12 आणि 13व्या अध्यायात बाळाप्पाची इतिहास कथा उलगडून सांगितली आहे. 14व्या अध्यायात विष्णुबुवांनी भक्ती मार्गाचं निरूपण केलं आहे. 15व्या अध्यायात आपल्याला बसाप्पा तेली यांची स्वामी भक्ती समजते. 2, 16 आणि 17व्या अध्यायात हरिभाऊ मराठेंच्या समर्थ भक्तीची महती आपल्याला कळते. स्वामी सुतांचे कनिष्ठ बंधू दादाबुवा समर्थ भक्त कसे झाले याची गोष्ट 18व्या अध्यायातून आपल्या समोर येते. वासुदेव बळवंत फडके आणि तात्यांचे सत्य स्वरूप 19व्या अध्यायात विष्णुबुवांनी सांगितलेला आहे. एका निर्धन गृहस्थाच्या भाग्योदयाचा चमत्कार 20व्या अध्यायात वर्णन केला आहे. ग्रंथ निर्मितीचं प्रयोजन सांगून विष्णुबुवा थोरात श्री स्वामी चरित्र सारामृताची समाप्ती करताना म्हणतात, स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊनी विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काल घालोनी चरणी ठेविला भाल सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले. श्री स्वामी समर्थ.